लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। मंडळी, एक गाणं आपण नक्कीच ऐकलं असेल, कदम कदम बढाए जा सफलता तू पाए जा। मात्र हे गाणं सध्या दापोलीच्या राजकारणासाठी सूट झालं। अर्थ वेगळा आहे। दापोलीच्या राजकारणात कदम कदम बढाए जा असं काहीसं चित्र निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं। बरं, मी हे का बोलतोय, काय घडतंय दापोलीच्या राजकारणात, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमात। दापोलीच्या राजकारणामध्ये सध्या नगरपंचायतचा विषय मोठ्या प्रमाणात गाजतो, कारण दापोली नगरपंचायतीमधील सत्तेमध्ये असलेल्या तब्बल 14 नगरसेवकांनी सत्तेला रामराम करत, ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांच्या विरोधात गटनेत्या शिवानी खानविलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला। दापोलीमध्ये ऑपरेशन टायगर झाल्याच्या अनेक बातम्या आल्या आणि हे ऑपरेशन टायगर यशस्वी देखील झाल्याचं पाहायला मिळालं, कारण सत्तेतील तब्बल 14 नगरसेवक हे शिंदे गटामध्ये आले आणि हे ऑपरेशन टायगर दापोली शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू वेळेकर यांनी केलं असं देखील बोललं जातं। बरं, हे का होतंय, कशा पद्धतीने हे घडलं आणि कदम कदम एकत्र येण्याची चर्चा काय होते, त्यातूनच संजय कदम यांची आज हकलपट्टी का केली गेली, याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मंडळी, सुरुवात होते दापोली नगरपंचायत निवडणुकीपासून। नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती आणि महाविकास आघाडीने ह्या निवडणुका एकत्र लढाव्यात असं वरिष्ठ पातळीवरती निर्णय झाला। मात्र स्थानिक पातळीवरती हा निर्णय मान्य नव्हता। दापोलीमध्ये आमदार योगेश कदम यांना स्वबळावरती लढायचं होतं। योगेश कदम यांनी तशी तयारी केली होती, त्यांना स्वबळावरती भगवा फडकवायचा होता। मात्र त्यावेळेचे पालकमंत्री अनिल परब यांनी त्याला विरोध केला। त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार, जे 2014च्या पराभवानंतर शिवसेनेमध्ये फारसे सक्रिय नव्हते, असे सूर्यकांत दळवी यांना सोबत घेतलं आणि नगरपंचायतची निवडणूक लढायला सुरुवात केली। ह्या घडामोडीमुळे योगेश कदम नाराज झाले। मला राजकारणामधून संपवण्यासाठी, राजकारणामध्ये शह देण्यासाठी, माझं वर्चस्व कमी करण्यासाठी अनिल परब ही खेळी करतायत अशी तक्रार त्यांनी केली। स्वतः योगेश कदम यांचे पिता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील घणाघाती आरोप केले। योगेश कदम यांचे समर्थक नाराज झाले, त्यांनी थेट अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि दापोलीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष शिट्टी या चिन्हावरती निवडणूक झाली। शिट्टीचे म्हणजे योगेश कदम यांचे समर्थक असलेले नगरसेवक हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढेच निवडून आले, तर एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीची दापोलीमध्ये निर्माण झाली। सत्ता निर्माण झाल्यावरती शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून ममता मोरे ह्या दापोलीचा पदभार पाहू लागले, तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे खालिद रखांगे हे कारभार सांभाळू लागले। ह्या निवडणुकीनंतर 1-2 वर्षातच शिवसेना पक्षामध्ये फूट पडली, सत्ता गेली, महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि योगेश कदम हे शिंदेसोबत गेले। त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटामध्ये कोणतरी प्रभावशाली व्यक्तिमत्व असावं, नेतृत्व असावं, योगेश कदम यांना विरोधक असावं, म्हणून राष्ट्रवादीमधून संजय कदम यांनी थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। गोळीबार मैदान खेड या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जंगी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आणि योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम हे 2024-25 विधानसभा निवडणूक लढवतील हे जाहीर झाले। 2024-25 ची विधानसभा निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये योगेश कदम यांचा एकतर्फी विजय झाला आणि त्याच्यानंतर मात्र चित्र बदलू लागले। योगेश कदम यांचा विजय झाल्यानंतर योगेश कदम हे सत्तेमध्ये बसले। सत्तेमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री बनले, अनेक खात्यांचे राज्यमंत्री बनले। दापोलीमध्ये विकास निधी येऊ लागला, दापोलीचा विकास होऊ लागला। त्यामुळे विरोधी बाकावरील असलेले पदाधिकारी कार्यकर्ते जे होते ते हळूहळू योगेश कदम यांच्याबरोबर येऊ लागले। बरं, ह्या विधानसभा निवडणुका ज्यावेळेला जाहीर झाल्या त्यावेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महायुतीचं वर्चस्व निर्माण झालं होतं
तसंच वर्चस्व विधानसभेला निर्माण होईल असं काही नगरसेवकांना वाटलं आणि त्या नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यावेळेला शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमधील हे नगरसेवक होते, संजय कदम यांचे ते समर्थक होते. त्यांनी राष्ट्रवादीमधून थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. पण ज्या वेळेला योगेश कदम निवडून आले त्यावेळेला त्याच ठाकरे गटामध्ये गेलेल्या नगरसेवकांनी आता योगेश कदम यांच्या नेतृत्वात योगेश कदम हे विकास करतील, आम्हाला त्यांच्याबरोबर दापोलीचा विकास करायचा आहे, आम्हाला त्यांच्या नेतृत्वात काम करायचंय असं वक्तव्य करत शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला. ही झाली दापोलीच्या नगरपंचायतची गोष्ट. येणाऱ्या काळामध्ये अविश्वास ठराव हा संमत होईल आणि दापोलीच्या नगरपंचायतीवरती योगेश कदम यांना जसं पाहिजे होतं तसं शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल. असं दापोलीचा विकास व्हावा हीच फक्त भावना. मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना ज्यावेळेला नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला त्यावेळेला रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं की मला आणि माझ्या मुलाला राजकारणामधून संपवणाऱ्या ठाकरेंना कोकणामधून मी संपवतो. कदाचित त्याच दृष्टीने ही पावलं सुरू असल्याचं पाहायला मिळतं. 2 ते 3 दिवसांपूर्वी संजय कदम यांनी देखील रामदास कदम यांची पालखी बंगल्यावरती भेट घेतली अशा चर्चा दापोलीमध्ये रंगू लागल्या आणि संजय कदम हे शिंदे गटामध्ये जाणार असं देखील बोललं जाऊ लागलं. 2 दिवस झाले मात्र अद्याप संजय कदम यांनी अजूनही ऑफिशियली स्टेटमेंट दिलेलं नाही. मात्र संजय कदम हे आता शिंदे गटामध्ये जाणार ह्याला दापोलीमधीलच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून दुजोरा मिळाला. कारण पक्ष कार्यालयामध्ये संजय कदम यांचा जो फोटो होता तो देखील आता काढण्यात आला. तर आजच ठाकरे गटातून संजय कदम यांची रत्नागिरी जिल्हा प्रमुख या पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली. संजय कदम हे योगेश कदम आणि रामदास कदम यांचे कट्टर विरोधक, कट्टर शत्रू देखील म्हणा. रामदास कदम यांनाच कंटाळून, त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय आणि राष्ट्रवादीमध्ये जातोय असं ह्याच संजय कदम यांनी 2014 साली सांगितलं होतं आणि 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीमधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा ते विजयी झाले होते. त्यांनी तब्बल 5 वेळा निवडून आलेल्या सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्याच तिकिटावरती त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. 2024ला ठाकरे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली, तिथे देखील त्यांचा पराभव झाला. मग आपलं राजकीय वर्चस्व काय, आपलं राजकीय अस्तित्व काय, आपली राजकीय वाटचाल काय, अशा विविध विषयांमुळे विचारांमुळे संजय कदम ही भूमिका घेतायत का असा प्रश्न आता दापोलीमधील जनतेच्या मनामध्ये येऊ लागला. एकीकडे दापोलीमध्ये कदमांचे कट्टर विरोधक म्हणून ज्यांची ओळख होती तेच विरोधक जर रामदास कदम यांना भेटत असतील आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असं जर चर्चा सुरू होणार असतील तर संजय कदम यांच्या ह्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहील. संजय कदम यांचं जाणं हे अनेक पदाधिकाऱ्यांना पटलं नाही. दबक्या आवाजामध्ये संजय कदम यांच्यावरती टीका सुरू झाली. अद्यापही संजय कदम यांनी ऑफिशियली स्टेटमेंट दिलेलं नाही. मात्र 13 तारखेला संजय कदम हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी तारीख देखील जाहीर झाल्याचं बोललं जातं. मात्र संजय कदम का जात आहेत हेच अजून अनुत्तरित आहे. तर दुसरीकडे अत्यंत महत्वाचं म्हणजे संजय कदम यांच्या जाण्याने कट्टर विरोधक आता दापोली विधानसभेमधून योगेश कदम यांचा संपणार आहे. त्यामुळे दापोली विधानसभेत योगेश कदम यांना विरोधकच नसल्याचं चित्र निर्माण झालं. संजय कदम यांचा पक्षप्रवेश जेव्हा होईल तेव्हा होईल, पण संजय कदम यांच्या जाण्यामुळे योगेश कदम यांच्या समर्थकांची भूमिका काय असेल, योगेश कदम यांचे समर्थक संजय कदम यांना ऍक्सेप्ट करणार का? कारण संजय कदम यांनी वारंवार योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावरती जहरी शब्दात टीका केले. त्यामुळे योगेश कदम, रामदास कदम संजय कदमांना आपल्या सोबत घेऊन कशा पद्धतीने काम करणार, त्यांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाणार, त्यांना कशा पद्धतीचं पद दिलं जाणार, कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडेच
दापोलीकरांचं लक्ष देखील लागून राहिले की फक्त दापोलीचा विकास करायचा आहे म्हणून आपण शिवसेनेमध्ये जातोय, सत्ता असलेल्या पक्षामध्ये जातोय, असं काही भूमिका माध्यमांसमोर संजय कदम मांडणार का, याकडे देखील आता दापोलीकरांचं लक्ष लागून राहणार आहे. तुर्तास वेळ झाले या विषयामध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.